पेनाइल पार्टची काळजी घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि या दोन गोष्टी जर तुम्ही प्रॉपररित्या आणि रेग्युलर बेसिसवर, तुम्हाला ईडीचा प्रॉब्लेम असो या नसो, जर तुम्ही रोजच्या रोज जीवनामध्ये जर तुम्ही त्या आचरणात बरोबर आणल्या, तर मला वाटतं की तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही किंवाही कोणत्याही ऑनलाईन औषधांची पण गरज पडणारच नाही. तर मित्रांनो, पहिलं आहे किगल एक्झरसाईज. आता दुसरी गोष्ट सिंपल तुम्हाला सांगतो की चांगले इरेक्शन मिळण्यासाठी आपल्याला इथल्या स्पॉन्जी टिश्यू याच्यामध्ये जे स्पंज असतं, त्या स्पंजची हेल्थ ठेवणं, मेंटेन ठेवणं, किंवा इथल्या मसल किंवा इथले नर्व्स किंवा इथले सेल पेशी याची हेल्थ मेंटेन ठेवणं हे पण तुमच्याच हातामध्ये आहे. तर ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चेहऱ्याची, तुमच्या केसांची निगा करता, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट रिप्रोडक्टिव्ह पार्ट आपलं पेनिस, त्याची पण तुम्ही काळजी घ्यायला हवी, पण ते तुम्ही अवॉइड करता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही अल्पाजीन ऑइलसारखं ऑइल याचे 4-5 थेंब आपल्या इंद्रियावर टाकायचे आहेत. असे 4-5 थेंब टाकले की 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी मीडियम प्रेशर देऊन समोर ओढून जर तुम्ही मसाज केली, तर मला वाटतं की तिथली पेनाइल हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हे ऑइल सफिशियंट आहे. पण 10 मिनटं सकाळी 10 मिनटं संध्याकाळी तुम्हाला प्रॉब्लेम असो वा नसो, हे करणं अत्यंत गरजेचं आहे.